नमस्ते. शासकीय योजना A to Z या चॅनल्समधून मी आपल्यापर्यंत नवीन एक अपडेट घेऊन येत आहे. महिलांनो, हा माझा एक मोठा प्रयत्न असेल. याला मला तुमचा सपोर्ट पाहिजे. आणि पुरुष आणि महिलांनो, ही योजना तुमच्या दोन्हीही वर्गासाठी आहे. विशेषरित्या संजय गांधी पेन्शनसाठी मी बोलत आहे. महिलांनो, आतापर्यंत जे निराधार महिला आहेत अशा लोकांना पेन्शन मिळत आहे. तरी शासनाने निर्णय घेत आहे शासन पेन्शन वाढण्यासाठी. या व्हिडिओद्वारे आपण जास्तीत जास्त त्या लोकांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करूया हा की पेन्शन वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जसं तुम्हाला माहिती आहे, अनेक प्रकारे शासनापर्यंत आपली दखल गेली की शासन दखल घेते, पण आपण तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. तर लाखो लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाण्यासाठी तुम्ही सायन मदत करा. जे वयस्कर निराधार महिला आहेत त्यांना पेन्शन आत्ता प्रथम 600 रुपये भेटत होती, आता दर महिना 1500 रुपये भेटत आहे. पण शासन त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आपण तिथं जाणं गरजेचं आहे महिलांनो. तर या व्हिडिओद्वारे सपोर्ट करा आणि आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ अशा लोकांच्यापर्यंत शेअर करा की ज्या लोकांच्या हातात निर्णय घेण्याची क्षमता असेल. तालुका तहसील कार्यालयाच्या समिती, पेन्शन समितीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि अनेक योजनांचा लाभ, जसं शासन आता लाडकी बहीणमध्ये देखील योजनेचा लाभ वाढवत आहे, त्याप्रमाणे संजय गांधी पेन्शन देखील शासनाने वाढवण्याचा मागेच कबुली दिली आहे, पण अद्याप त्याच्यावर कार्य झालं नाहीये. तरी आपण या व्हिडिओद्वारे शासनाला विनंती करूया. पंतप्रधान मोदीजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवार आणि देवेंद्रजी फडणवीस या सर्व साहेबांना माझी एक रिक्वेस्ट आहे या व्हिडिओद्वारे की तुम्ही सर्वांचा न्याय करत आहात, सर्वांचा विचार करत आहेत. माझी या व्हिडिओद्वारे एक विनंती आहे, ज्या गरीब आणि निराधार अशा महिला आहेत, विधवा, घटस्फोटित अशा लोकांना जी पेन्शन तुम्ही संजय गांधी 1,500 आहे, त्यांचा त्या 1,500च्या पेन्शनमध्ये पुरेसं त्यांचा घर खर्च चालत नाहीये. कारण महागाई रेशो हा 2024 नुसार पाहिला तर खूप आहे. आज बेसिक पेमेंट लोकांना 20-20 हजार होत आहे. तरी सर्व साहेबांना, सर्व सरांना, सर्व नेते मंडळींना, सर्व पॉलिटिकल लोकांना किंवा या संजय गांधी या निवड समितीमध्ये जे जे लोक अधिकारी आहेत त्या सर्वांना या व्हिडिओद्वारे माझी विनंती आहे, या महिलांच्यावरती तुम्ही अन्याय होऊ देऊ नका. तर त्यांच्या परिस्थितीचा विचार करा आणि त्यांना तुम्ही पेन्शन वाढ करा. हे कधी न फिटणारे उपकार तुमचे जसे लाडक्या बहिणींच्या वरती झाले. 65 वर्षाच्या आतल्या लोकांना तुम्ही मोबदला दिला, पण 65 वर्षाच्या वरील या निराधार महिला, विधवा महिला आणि घटस्फोटित अनेक महिला आहेत, अशा लोकांना ही पेन्शन वाढवून मदत करा सर. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही पोहोचवा. महिलांनो, हा व्हिडिओ आपण पोहोचूया. आपली व्यथा शासनाला आपण सांगूया, कारण शासन आपलं ऐकणार आहे. कारण अनेक लोकांचे असे निर्णय शासनाने घेतले आहेत. मी आभार मानते, धन्यवाद देते मुख्यमंत्री साहेब. अनेक योजना तुम्ही राबवत आहात, याही योजनेला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात आणि इथून पुढे द्यावा. माझी या व्हिडिओद्वारे अनेक बहिणींच्या द्वारे आम्ही कळकळीची विनंती करत आहोत तुमच्याकडे की संजय गांधीची पेन्शन 1,500 नसून ती दर महिना 3,000 करण्यात यावी, जेणेकरून या निराधार महिलांचा घर खर्च कसा बसा भागेल. कारण एक पुरुष एक महिला जरी असेल तरी घर चालवण्यास हातभार लागतो, पण या महिलांना हातभार लावण्यासाठी यांच्या फॅमिलीत कोणीही नाही आहे. अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्या विधवा आहेत, ज्या घटस्फोटित आहेत, जे कामकाज नाही आहे करत, पण ह्या पेन्शनवरती जगत आहेत. तर 1,500 रुपयेमध्ये त्या कसं जगत असतील महिना, याचा आपण विचार करू शकत नाही. तरी प्लीज मी शासनाला या व्हिडिओद्वारे रिक्वेस्ट करत आहे, या महिलांचा तुम्ही विचार करावा. आणि शासन महोदयाला मी विनंती करते
की यांची पेन्शन वाढवून यांना खरा आधार तुम्ही द्यावा या निराधार, निराश्रय आणि घटस्फोटित महिलांना. तर या व्हिडिओद्वारे खूप मोठी तळमळीची विनंती आहे आमच्याद्वारे की संजय गांधीची पेन्शन 1,500 नाही तर 3,000 करण्यात यावी, जेणेकरून या महिलांचा दवाखान्याचा खर्च, इतर मेडिकलचे खर्चेस हे सर्व त्यांना करता येतील आणि स्वावलंबी कुठेतरी त्यांना जगता येईल. यासाठी शासनाने यांच्यासाठी खरा हा प्रयत्न करावा असे माझे नरेंद्र मोदीजी आणि एकनाथ शिंदेजी यांच्यापासून सर्व नेते मंडळींना, सर्व कॅबिनेट मंत्र्यांना माझी विनंती आहे. आणि पुढे होऊन आपण खरंच हा निर्णय घ्यावा आणि माझ्या ह्या प्रयत्नाला सहकार्य करा. आणि माझ्या बहीण भावांनो, खरंच माझा हा व्हिडिओ संजय गांधी पेन्शनसाठी आहे. असे मी नवनवीन अजून भरपूर याच योजनेसाठी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांच्यापर्यंत पाठवा. याचं एकच उद्देश की आपल्या महिलांना ही 65 वर्षाच्या वरची जी योजना संजय गांधीची आहे याचं अनुदान भेटावं. आणि जरी कोणी आतापर्यंत अर्ज केला नसेल तर 65 वर्षाच्या वरील निराधार, निराश्रय, विधवा, घटस्फोटित अशा महिलांनी अर्ज करा. तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करा. कमीत कमी उत्पन्नाचा दाखला घ्या आणि त्यावरती हे पेन्शन मंजूर करून घ्या, जेणेकरून शासनानं तुम्हाला पेन्शन वाढवली की ह्या पेन्शनचा लाभ देखील तुम्हाला आयुष्यभर त्या खात्यामध्ये भेटेल. तर महिलांना जागरूक व्हा आणि या योजनेचा लाभ घ्या, ही कळकळीची माझी विनंती आहे. आणि संजय गांधी पेन्शन वाढण्यासाठी चला आपण सगळे एकत्र येऊया आणि प्रयत्न करूया, शासनाला गवसणी घालूया आणि या योजनेचा लाभ घेऊन योजनेचा लाभ वाढवूया, जेणेकरून ह्या महिलांना कोणाकडून हात उसने पैसे घेऊन घर चालवण्याची वेळ येणार नाही. तर शासन जे मदत करेल त्याच्यामध्ये त्यांचं कसं बस निदान त्या 3,000 मध्ये त्यांचं घर चालेल. महिलांना या एकत्र व्हा, या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ माझा लाईक करत आहात आणि खूप लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहात अशी नवीन नवीन अपडेट म्हणून धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.